मैत्रिणींनो, स्वाती स्टाईल या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आजचा व्हिडिओ आहे सॅडी ड्रॅपिंगचा, ज्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे की तुम्ही सहावार साडी ॲज अ धोती स्टाईल म्हणून कशी नेसू शकता हे दाखवलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, हा व्हिडिओ एन्जॉय करायचा आहे। माझ्या चॅनलला तुम्ही आणखीनही नवीन असाल तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि सबस्क्राइब झाल्यानंतर त्याच्या पुढे जे बेल आयकॉनचं साइन येतं ते तुम्हाला प्रेस करायचं आहे की तुम्हाला आणखीन माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक पण करायचं आहे। तर चला पाहूया हा आजचा व्हिडिओ। तर मैत्रिणींनो, मी घेतलेली आहे माझ्याजवळ असणारी काठपदरची साडी, जी सहावारी आहे। तर व्हिडिओमध्ये मी कसा तो बाहेर काढून घेतलेला आहे। जो पदराकडचा जो भाग होता तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे। अगेन आपण जे पहिल्यांदा साईड पिन केल्यामुळे आपल्याला इथे जास्त त्रास होत नाही, कारण साडी एकदम व्यवस्थित आपण तिथे प्लेट काढून घेतलेल्या आहे, त्यामुळे साडी फुगत पण नाही किंवा आपल्याला एकदम अनकम्फर्टेबल वाटत नाही तिथे आपण प्लेटिंग केल्यामुळे।
त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जे लेगिन्स आतमध्ये वेअर केलेले असेल, तुम्ही शॉर्ट एखादं घातला किंवा 3/4 घातली तरी चालेल. मी लेगिन्स वापरलेले आहे, त्यामुळे ते खालच्या साईडून लेगिन्स जे दिसते ती मग वरती करून घेतलेली आहे. आणि खालची जी साडीची मोठी बॉर्डर आहे ती एकदम पायाबरोबर व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी जेव्हा साडीचे साईड पिन केल्यानंतर जो वरचा भाग उरतो तर तिथे पण आपल्याला 1 ते 2 प्लेट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ती साडी तिथे टाईट राहावी म्हणून. तर तिथे 2 प्लेट करायच्या आणि ते तसेच पाठीमागच्या साईडला खोचून घ्यायच्या आणि तिथे पण पिनने सिक्युअर करून घ्यायचं. तर आपली साडी एकदम सिक्युअर झालेली आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे कमरपट्टा आणि साडीचा लुक बघू शकता. मी नंतर ब्लाऊज घालून आलेली आहे आणि बघू शकता किती छान आणि सुंदर अशी धोती स्टाईल साडी आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा सणासुदीला, तर हा खूप छान लुक वाटतो आणि एकदम डिफरंट वाटतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटून